आपली घरं, आपली मुलं भविष्यात डिप्रेशनची शिकार होऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. एक, लेकरांना परफेक्शनचा आग्रह करा पण दबाव बिलकुल देऊ नका. नोबडी इज परफेक्ट हे वाक्य आम्ही पालकांनी पाठ करून ठेवलंय, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्यावेळेस का कोण जाणे पालकांचा मेंदू ब्लँक होत असतो. काही पालकांना तर आपली मुलं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्पर्धेत, प्रत्येक क्षेत्रात चमकलीच पाहिजेत हा आग्रह असतो. याला ओव्हर अँबिशियस पॅरेंटिंग असं म्हणतात. त्यासाठी मग 1760 क्लास लावलेले असतात. त्यावेळा पाळता पाळता आई वडिलांची दमछाक होते, त्यांना नाकीनऊ येतं आणि या सगळ्यात मूल थोडंसं कुठं चुकलं की मग त्याला ऐकवलं जातं, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुझ्यासाठी घाम गाळतोय, तुझ्यासाठी कष्ट करतोय. खूप तळमळीनं सांगतोय, लक्षात घ्या, या सुपरमॅन किंवा सुपर वुमेन बनवण्याच्या स्पर्धेमध्ये जेव्हा लेकरांना असं वाटायला लागतं की मी जर परफेक्ट असलो तरच माझी घरात किंमत आहे आणि मी जर चुकलो तर मला घरात कवडी मोलाची किंमत मिळणार नाही, हे डिप्रेशनला निमंत्रण देणारं असतं. दोन, आपल्या लेकरांचं फक्त यश नव्हे तर प्रयत्न सेलिब्रेट करायला शिका. आपल्याकडे गंमत अशी आहे की 10वी-12वीचे रिझल्ट झाले की 85-90% वाले मार्क्सचे मार्क लिस्ट स्टेटसला, स्टोरीला सगळीकडे फिरत असतात. पण ज्यांना 45%, 50%, 60% मिळालेले आहेत त्यांचा अपवादाने होत असेलही, पण त्यांचे प्रयत्न नव्हते का? इथं पालकांनी समजून घेण्याचा भाग असा आहे की यशात अख्खी जगदुनिया साथीदार असते, पण अपयशामध्ये मी माझ्या लेकराच्या सोबत ठामपणे उभा आहे का? आपण ह्या मार्कांच्या जीवघेण्या स्पर्धेत इतरांपेक्षा मागं पडलोय हे कुठल्याच लेकराला आतून सुखावह वाटत नाही. त्या लेकराच्या तशा वेळेला एक कुटुंब म्हणून त्याच्या सोबत राहणं, त्याला साथ देणं आणि सगळ्यात महत्वाचं त्या लेकराला जवळ घेऊन सांगणं की तू प्रयत्न केले होते हे जास्त महत्वाचं आहे. कारण पडणं, धडपडणं आणि पुन्हा त्यातून उभा राहणं हा जगण्याचा प्रवास असतो. आयुष्यातली कोणतीच परीक्षा ही शेवटची परीक्षा नसते. हे ठामपणे तुम्ही जेव्हा लेकराला सांगता तेव्हा उभ्या आयुष्यात डिप्रेशन त्याच्या वाट्यालाही जात नाही. तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, तू माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हे लेकरांना वारंवार ऐकवा. काय आहे ना मित्र हो, आपली मुलं प्रयत्न करतात, पडतात, धडपडतात, चुका करतात, नाराज होतात, नापास होतात. या सगळ्यामधून त्यांना गरज असते तुमच्या स्पर्शाची, तुमच्या मिठीची. अशा वेळी लेकरांना जवळ घ्या, कुरवाळा आणि त्यांना सांगा, तुझ्या चुकांपेक्षा, तुझ्या मार्क्सपेक्षा, तुझ्या यश अपयशापेक्षा सुद्धा तू माझ्यासाठी अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे तू खुश राहा, बाकी गोष्टी करता येतील, नंतर अख्खं आयुष्य पडलंय. लक्षात घ्या, खूप कळकळीनं सांगतोय. जेव्हा तुमच्या लेकराला असं वाटतं ना की मी कुणासाठीच उपयोगाचा नाही, त्यावेळेस डिप्रेशन तुमच्या घराच्या दरवाजावरची बेल वाजवल्याशिवाय राहत नाही. यावर अजूनही खूप बोलता येईल. पार्ट 3 हवा असेल कमेंट करून सांगा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.